जय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. भगूरला महाराष्ट्र ग्रामीण बँकतर्फे ग्राहक सेवा केंद्र सुरू. भगूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहक सेवा केंद्र जुनी भगूर नगर परिषदेच्या खाली गाळा नंबर 5 यशवंतराव व्यापारी संकुल व्यापारी बँकेसमोर भगूर या ठिकाणी बुधवार दिनांक 20 रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या महाराष्ट्र ग्रामीण बँकेची वैशिष्ट्ये: सभासदांना आधार कार्डद्वारे पैसे भरणे, पैसे काढणे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच नवीन खाते उघडणे, आधार लिंकवरून व्यवहार करणे, पैसे भरणे, पैसे काढणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, ATM व्यवहार आणि बँकेची सर्व प्रकारची कामे केली जातील. तसेच भगूरसह पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील राहुरी, दोनवाडा, विंचुरी, दळवी, पांढुर्ली, नाणेगाव, लहवीत, लोहशिंगवे, वंजारवाडी, साकूर, बेलू, अगसखिंड आदी भागातील राहणाऱ्या सभासदांना याचा फायदा होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे भगूर येथील व्यवस्थापक जितेंद्र गोलाईत, सेवा केंद्राचे प्रमुख रोहित चव्हाणके, तुषार पाटील, भाऊसाहेब तपासे, मंदार साखरे, रमेश हेंबाडे, नंदू शेळके, डॉक्टर मृत्युंजय कापसे, प्रसाद आडके, चेतन बागडे, राजेंद्र बलकवडे, परशुराम कुटे, हेमंत गामणे, पांडुरंग आंबेकर, शंकर दळवी, सुमित देशमुख आदी उपस्थित होते. भारत चव्हाण, BBS न्यूज भगूर, नाशिक. बातमी आहे लोणारवाडीमधून. लोणारवाडी तालुका सिन्नर येथे तालुकास्तरीय निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत कार्यशाळा संपन्न, पडताळणी सुरू. लोणारवाडी तालुका सिन्नर येथे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी डॉक्टर विजय बागुल, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक रुपाली पगारे, परिवीक्षाधीन गटशिक्षणाधिकारी तेजश्री पवार, डुबेरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे, ब्राह्मणवाडे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी उपस्थित केंद्रप्रमुख आणि त्यांचे अधीनस्थ केंद्र याप्रमाणे: विजय खैरनार, ठाणगाव, विंचूर, दळवी, कृष्णकांत शिंदे, ब्राह्मणवाडे, दापूर, दत्तात्रय गवळी, सिन्नर, विजय निरगुडे, डुबेरे, मीनाक्षी सोनवणे, मुसळगाव, बाळासाहेब फड, कीर्तांगळी, शिवाजी बर्गे, शहा, तानाजी पवार, सोनांबे, नवनाथ आढाव, महळ आदी केंद्रप्रमुख उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी डॉक्टर बागुल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची निपुण महाराष्ट्र अभियान ॲपवर लोणारवाडी येथील विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी प्रात्यक्षिक घेऊन त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांची पुनर्पडताळणी वेळेवर पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये नवकल्पना आणून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन केले. प्रधानमंत्री पोषण योजनेबाबत श्रीमती रुपाली पगारे यांनी आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार पुरवण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी सूचना केल्या. शिक्षण विस्तार अधिकारी श्री सांगळे, श्रीमती अहिरे यांनी निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी, केंद्रनिहाय प्रगती आणि भावी कार्ययोजना यावर मार्गदर्शन केले. दरम्यान पुढील 5 दिवस सिन्नर तालुक्यातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील 2री ते 8वी विद्यार्थ्यांची निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पडताळणी सुरू झाली आहे. यासाठी केंद्रनिहाय विशेष पथक नियुक्त करण्यात आलं आहे. विद्यार्थी पडताळणीसाठी मुद्देसूद निकष निश्चित करण्यात आले आहेत आणि या तपासणीतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वांगीण आढावा घेऊन आवश्यक ते सुधारात्मक उपाय तातडीनं राबवण्यात येणार आहे. कार्यशाळा अतिशय खेळीमेळीच्या संवादात्मक वातावरणात पार पडली. सर्व केंद्रप्रमुखांनी सक्रिय सहभाग नोंदवून अनुभवांची देवाणघेवाण केली. निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पुनर्पडताळणीसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली असून आणि यामुळे
तालुक्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेला नवीन दिशा मिळणार आहे. डुबेरेचे केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले. कार्यशाळेच्या यजमान शाळेचे मुख्याध्यापक दीपक पांगारकर, उपशिक्षक संदीप पाटील, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सौ योगिता पोटे आदींनी संयोजन करून कार्यशाळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अशी होणार पडताळणी. 20 ऑगस्टपासून निपुण महाराष्ट्र अभियान विद्यार्थी पडताळणीच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात. शाळेतील 2री ते 8वी इयत्तेतील पटसंख्येच्या 15% किंवा कमाल 10 विद्यार्थी यातील जी संख्या अधिक असेल तेवढ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक इयत्तेतून पडताळणी होणार. पथकाकडून प्राप्त पडताळणीनुसार जागेवर ऑनलाईन ॲपद्वारे माहिती भरली जाणार. या आहेत अडचणी. सिन्नर तालुक्यातील 3 शिक्षक, विस्तार अधिकारी आणि नियमित 6 केंद्रप्रमुख यांचे लॉगिन ID प्राप्त झालेले असून प्रभारी केंद्रप्रमुख ॲपच्या प्रतीक्षेत आहेत. निपुण महाराष्ट्र अभियान हे ऑनलाईन ॲप असल्याने प्रत्येक ठिकाणी रेंज असेलच असे नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला अधिक वेळ लागू शकतो. विशेष गरजा असलेले आणि अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी जास्तीचा वेळ लागू शकतो. वसंत गोसावी, सोनांबे, बातमीदार. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. संपूर्ण क्लिप पहा. कशा प्रकारे सायबर गुन्हेगार सामान्य रिटायर्ड नागरिकांना फसवत आहेत. तेव्हा कृपा करून आपल्या सर्व ग्रुप्समध्ये ही क्लिप व्हायरल करा, जेणेकरून इतरांचे नुकसान होण्यापासून ते सावध राहतील. या गुन्ह्याची व्याप्ती कशी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि जर अशा गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या IPS अधिकाऱ्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं विश्वासार्ह नाव ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील यांचं जर नाव घेतलं जात असेल आणि पुण्यामध्ये देशामध्ये जे 6 कोटी आणि त्याहून अधिकच्या रकमेचे जे डिजिटल अरेस्टचे प्रकार घडले, त्या गुन्ह्यातल्या एका आरोपीनं जो ठाणे जिल्ह्यातला आहे, छोट्याशा गावात राहतो, त्याने आपल्या गावामध्ये किती संपत्ती उभा करावी याचे जर मी तपशील तुम्हाला सांगितले तर आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या. कारण कोल्हापुरातली घटना असेल किंवा अंबाजोगाईमधली घटना असेल तर साधे साधे छोटे छोटे टूल्स आहेत. म्हणजे तुम्ही आता समजा तुमच्या मागे ग्रीन बॅकग्राऊंड केलं तर तुम्ही तिथे व्हाईट हाऊसपासून आपल्या 7 सफदरजंग रोडपासून पंतप्रधानाच्या कार्यालयापासून तर मी ज्या पुण्यातल्या पत्रकार संघाच्या बॅकग्राऊंडला उभा आहे तिथपर्यंत कशाचीही प्रतिमा तयार करता येऊ शकते. आणि अंबाजोगाईच्या ह्या प्रकरणामध्ये नेमकं तसंच झालं. ह्या ज्या शिक्षिका आहेत, ह्या शिक्षिकेनी जेव्हा ह्या मंडळींनी त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यासाठी, हेही गुन्हेगारांनी दिलेलं नाव आहे, तर त्यासाठी त्यांनी थेट CBIचा लोगो, नांगरे पाटील यांच्या कार्यालयातले भारत सरकार वगैरे असे असतात ते लोगो मागे उभा केले आणि त्या निवृत्त असलेल्या शिक्षिकेला त्याची जाणीव झाली नाही. आता कोल्हापूरचं प्रकरण तर तेवढंच आपल्या सगळ्याला विचार करायला लावणार आहे. कोल्हापूरमध्ये काय घडलं आहे बघा. कोल्हापूरमधल्या एका निवृत्त प्राध्यापिकेला थोड्याने 3,57,00,000 रुपयाचा गंडा घातला त्यांनी आणि त्याच्यामध्ये 3 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. मीना डोंगरे असं त्या प्राध्यापिकेचं नाव आहे आणि रिटायर आहे, त्यामुळं त्यांना तो मानसिक धक्का जो बसला असेल तो तर अजून वेगळाच आहे. तर घटना अशी घडली आहे की कोल्हापुरातल्या सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या मीना डोंगरे आणि त्यांचे यजमान मुरलीधर डोंगरे हे एका सामाजिक संस्थेसाठी काम करतात. सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत दोघंही. त्यांची दोन्ही मुली या परदेशामध्ये स्थायिक आहेत आणि त्यामुळं ऑब्व्हियसली ते सम्राटनगरमध्ये एकटेच राहत होते. 18 एप्रिल 2025ला त्यांना एका व्यक्तीने फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मोबाईल कंपनीतनं अधिकारी बोलत आहोत आणि तुमच्या सिम कार्डवरून आर्थिक व्यवहार झालेत आणि ते थेट दहशतवादाशी निगडीत आहेत आणि म्हणून तुम्हाला जर ह्या सगळ्या प्रकरणातून सोडवायचं असेल तर आम्ही काही मदत करतो. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, व्हिडिओ कॉल जो केला त्याच्यामागे मुंबई पोलिसांचा लोगो असलेलं पोलीस स्टेशन, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाचा प्रसंग दाखवला आणि त्यातनं 40 दिवसामध्ये तब्बल 15 फोन कॉल्स त्यांना केले
आणि ते फोन कॉल्स केल्यानंतर या मीना डोंगरे आणि त्यांच्या यजमानांनी मिळून 3,57,00,000 रुपये RTGS आणि NFT द्वारे त्यांनी सांगितलेल्या खात्यावरती ट्रान्सफर केले आणि त्याच्यातनं त्यांची 3,57,00,000 रुपयाची फसवणूक झाली. हे एक प्रकरण. आणि दुसरं प्रकरण आहे ते आहे थेट बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचं, तुलनेनं छोटंसं गाव, कोल्हापूर मोठं गाव. तिथे निवृत्त शिक्षक आहे, त्यांना 43 लाख रुपयाला त्यांनी फसवलं. आणि त्यासाठी ह्या शिक्षिकेने काय केलं असेल तर तिने स्वतःचं सगळे अलंकार, घर गहाण ठेवलं आणि घर गहाण ठेवून स्वतःची बँकेमध्ये असलेली 35 लाख रुपयाची FD मोडून ह्या लोकांना त्यांनी पैसे दिले. आणि हे पैसे उकळण्यासाठी यांनी नाव कोणाचं घेतलं होतं तर ते विश्वास नांगरे पाटील यांचं घेतलं होतं. ते व्हिडिओ कॉल करायचे, तुमच्या अकाउंटवरून, तुमच्या सिम कार्डवरून आर्थिक व्यवहार झालेत, तुमच्या सिम कार्डवरून दहशतवाद्यांना पैसे गेलेत, असं सांगून एका विशिष्ट काळामध्ये त्यांना डिजिटल अरेस्ट केलं. आणि यांनी अजिबात पुढचा मागचा न विचार करता, आणि साहजिक आहे हे त्यांचे टार्गेट्स काय आहेत बघा. ह्या कोल्हापूरच्या केसमध्ये निवृत्त प्राध्यापिका आहेत, त्यांचे यजमान. ह्या केसमध्ये निवृत्त शिक्षक आहेत, म्हणजे वय वाढलेलं आहे, तंत्रज्ञान त्यांना कळत नाही. आणि पुन्हा विश्वास नांगरे पाटलासारख्याचं नाव, आणि त्याच्यातनं मग त्यांनी ते पैसे दिले. आता तिसरी जी कहाणी आहे ती जरा जास्तच इंटरेस्टिंग आहे की हे गुन्हेगार काय स्वरूपाची कृती करून कसा पैसा कमवत आहेत बघा. तर हे प्रकरण आहे ठाणे जिल्ह्यातलं, की ज्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातला हा वाजंत्री नावाचा गुन्हेगार, ह्या गुन्हेगारांनी पुण्यामध्ये, कारण ती स्टोरी आम्ही कव्हर केलेली आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये 70-75 वर्षाचे 2 गृहस्थ आहेत, नाही नवरा बायको आहेत, त्यांना डिजिटल अरेस्ट केलं. आणि देशात सगळ्यात मोठ्या डिजिटल अरेस्टपैकी ते एक प्रकरण होतं. तब्बल 6,70,00,000 रुपयाला त्यांना फसवलं. आणि या इतक्या घाबरलेल्या होत्या की इतके पैसे गेल्यानंतर त्यांनी शेवटी त्यांना जेव्हा लक्षात आलं की असं काहीतरी घडतं आहे, हेही त्यांच्या नाही त्यांच्या मुलीच्या लक्षात आलं. आणि त्या मुलीने हस्तक्षेप केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये पोलिसात पुण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्याचा शोध पोलीस घेत होते. आणि आत्ता काल असं कळलं की हा वाजंत्री नावाचा 28-29 वर्षाचा तरुण पोरगा आहे, ठाणे जिल्ह्यातल्या रायगडमधल्या रोह्यातल्या छोट्याशा गावात राहतो. त्याला पोलिसांनी अरेस्ट केली. अरेस्ट केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी ह्याचे बँक अकाउंट्स बघितले तेव्हा असं लक्षात आलं की यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक अकाउंट्सवरती ते पैसे ट्रान्सफर केले. आणि थोडके नाही, या 6 कोटी समथिंग रुपयातनं त्यांनी स्वतःच्या नावावरती 2 FD केल्यात. एक 90 लाख रुपयाची आहे, एक 60 लाख रुपयाची आहे. आता त्या सगळ्याचे तपशील आम्ही घेत आहोत. म्हणजे एकाच या पुण्यातल्या वरिष्ठ नागरिकांना फसवणूक करून त्यांनी ज्या 2 FD केल्यात त्याचे हे तपशील आहेत. याच्याशिवाय केरळमध्ये त्यांनी आणखी 6 जणांना अशा पद्धतीनं फसवल्याची माहिती आहे. हा तरुण मराठी, फसवले गेलेले मराठी, आणि ज्यांची नावं घेतली तेही अधिकारी मराठी. तर हे काय आहे तर हे आत्ता एक अशा पद्धतीच्या गुन्ह्याचं रॅकेट आहे की जे महाराष्ट्रातल्या घरोघरातल्या प्रत्येक माणसांनी समजून घ्यायला हवं. एकतर वारंवार सांगितलं जातं आहे, तुम्ही कोणालाही फोन कॉल केला तर पहिल्यांदा जी फोन कॉलची ट्यून ऐकू येते ती हीच आहे की असे सायबर गुन्हेगार तुम्हाला फसवू शकतात, फसवू नका. जर तुम्हाला अशा पद्धतीनं कोणी धमकी देत असेल तर नाशिक बीफ मटण असोसिएशनच्या वतीनं बीफ मटण विक्रेते आणि शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ आज रोजी काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली माननीय नामदार श्री छगन भुजबळ यांना भेटले. त्यांनी त्यांच्या व्यवसायाबाबत अनेक अडचणी सांगितल्या, त्यातून मार्ग काढून देण्याची मागणी केली. या प्रसंगी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमदाटी केली जाते आहे. खोट्या तक्रारी दाखल करून खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत. तसेच काही मुलांकडून जनावरं काढून लूटमार केली जाते. त्यामुळे सर्व व्यापारी दहशतीत आहेत. आमचा धंदा करण्यासाठी आम्हाला शासनाकडून संरक्षण मिळावे. तसेच प्रत्येक शहर, प्रत्येक प्रभागांमध्ये मार्केट व्हावं. प्रत्येक मार्केटमध्ये नवीन दुकाने लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बांधली जावीत, अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली. या प्रसंगी कुरेशी समाजाचे सर्व व्यावसायिक आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. माननीय नामदार भुजबळ साहेब यांनी सूचना करून प्रशासनाला सूचना दिल्यात. यापुढे चुकीच्या पद्धतीने कोणालाही त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असंही सांगितलं आहे. राजेंद्र बागुल, 98 90 50 34 82. आज कुरेशी समाजाच्या वतीनं जो गेल्या 2 महिन्यापासून बीफ मटन मार्केट बंद आहे त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी
सांगण्यासाठी सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांना यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या समस्या आणि अडचणी सांगितल्या. त्यांनी ताबडतोबीनं सन्माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांना त्याबद्दलच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने आम्ही कर्णिक साहेबांना भेटलेलो आहे. आणि ह्या समाजाला जी असुरक्षिततेची भावना होती की जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या अडचणी येत आहेत, काही गुंड प्रवृत्तीचे लोक कारण नसताना तिथे त्या धंद्यामध्ये अडचणी आणून ते कुठेतरी गाड्या अडवणं, जनावरं अडवणं, कोणत्याही बेकायदेशीर तक्रारी करणं आणि त्या तक्रारीचा जो त्रास आज या समाजाला होतोय त्या निमित्तानं त्यांनी तो त्रास सहन करता करता मेहताकुटीला आले आणि त्यांनी 2 महिन्यापासून ही दुकानं बंद ठेवलेली होती. आणि अशा व्यवस्थेत यातला कुठेतरी मार्ग केला पाहिजे, आपल्या अडचणी सरकार दरबारी मांडल्या पाहिजे या भावनेतून आज भुजबळ साहेबांनी त्यांना आश्वासित केलं आणि कर्णिक साहेबांनी पण आश्वासित केलं की अशा पद्धतीचे खोटे गुन्हे कोणत्या पद्धतीने होणार नाही. आणि असं जर कोणी करत असेल, दादागिरी करत असेल किंवा पैसे मागत असतील तर याबाबत आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळे आता कुरेशी समाजामध्ये एक जरा चांगलं प्रसन्नतेचं वातावरण आहे की नाही, आता आमच्या धंद्याला कोणी अडचण निर्माण करू शकत नाही आणि अडचण करणार असेल तर त्याला पोलीस कार्यक्षमपणे त्याला तोंड देतील, त्याच्यावर गुन्हे नोंदवले जातील. अशा पद्धतीचं आश्वासन मिळाल्यामुळे आज कुरेशी समाजामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे. परंतु ह्या जे प्रश्न आहेत हे नुसते याबाबतच नाही तर महानगरपालिकेकडे सुद्धा आम्ही मागणी केली होती का मला विविध ठिकाणी साई प्रभागामध्ये स्लॅटर हाऊस द्या आणि जास्तीत जास्त दुकानांना परवाने द्या आणि त्या परवान्यातून आम्हाला कुठेतरी अधिकृतपणा द्या. ही भूमिका आम्ही त्याच्यावर मांडली आणि महानगरपालिकेने सुद्धा आणि सरकारनं सुद्धा या व्यावसायिकांना आधार द्यावा, लक्ष द्यावं आणि हा असलेला हा जो रोजगार आहे हा रोजगार नुसता या समाजापुरता मर्यादित नाही तर शेतकरी बांधव सुद्धा अडचणीत आलेला आहे. कारण बाजारामधनं शेतकऱ्यांच्या ज्या खाटी जनावर आहेत, जे काही जनावर आहे ते जी निरुपयोगी जनावर आहे त्यांना विकल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाही आणि ते सांभाळणं सुद्धा अडचणीचं आहे. ते सांभाळणं म्हणजे महागाचं आहे. एका जनावरापोटी जवळजवळ 300 रुपये खर्च येतो आणि अशा जनावर ते सांभाळू शकत नाही. आणि म्हणून या सर्वच अशा या व्यवहारामध्ये या व्यवसायावर इतर अनेक व्यवसाय अवलंबून आहे. म्हणजे या मटणाला तेल, मीठ, मिरची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण आवश्यक आहे की लहान लहान व्यावसायिक आहे ते सुद्धा अवसानात आलेले आहे. आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून हा धंदा परत पूर्णजीवित व्हावा, चांगल्या अवस्थेत यावा आणि या लोकांना न्याय मिळावा ही भूमिका आज सर्व असोसिएशननी मांडली गेली आणि त्यांना चांगला उत्कृष्ट प्रतिसाद भुजबळ साहेबांनी दिला. त्याबद्दल सर्वच या असोसिएशन तर्फे मी माननीय नामदार भुजबळ साहेब यांचा आभार मानतो आणि माननीय कर्णिक साहेबांनी सुद्धा जे आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका सरकारकडे मांडतो. सीमा काळे यांची ध्वजनिधीस 1 लाख रुपयांची मदत. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील निवृत्त नायब तहसीलदार सीमा प्रमोद काळे देहाडराय यांनी ध्वजनिधीस 1 लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना सुपूर्द केला आहे. या निधीच्या माध्यमातून शहीदांच्या विधवा अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी मदत होणार आहे. याबद्दल जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी श्रीमती काळे यांचे आभार मानले. तसेच अन्य नागरिकांनी ध्वजदिन निधीला मदत करावी असे आवाहन केले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत. मंत्री छगन भुजबळ. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. नाशिक दिनांक 21. कुंभमेळा निमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत आणि ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करतानाच ती वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी अशी सूचना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त
तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. तर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त तथा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव करिश्मा नायर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या. मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलंय की नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. यासोबतच पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीसोबत कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित करावे. महानगरपालिका आणि पोलीस दलाने वाहतुकीचे नियोजन करावे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण करावे. समृद्धी महामार्गाला इगतपुरीहून असलेल्या इंटरचेंज रस्त्याचे काम पूर्ण करावे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी यापूर्वी केलेल्या रिंग रोडसह अन्य रस्त्यांचे बळकटीकरण करावे. कुंभमेळ्यासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांना जिल्ह्यातील अन्य आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देता येईल या दृष्टीने नियोजन करावे आणि यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणरहित राहील याची दक्षता घ्यावी. यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात. कुंभमेळ्यानिमित्त भाविकांची संख्या लक्षात घेऊन नाशिक त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाटांचा विकास करताना यापूर्वी बांधलेल्या घाटांची दुरुस्ती करावी आणि यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा अशाही सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत. आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी सांगितले की कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ, पर्यावरणपूरक होण्यासाठी नियोजन केलं आहे. त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे. दीर्घ कालावधी लागणारी कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची, श्रीमती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची, पोलीस अधीक्षक श्री पाटील, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध मंत्री छगन भुजबळ. नाशिक दिनांक 21 ऑगस्ट 2025. नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक आणि कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिकमधील निमा आणि आयमाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठकीत मंत्री श्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, MIDCचे अधीक्षक अभियंता जयवंत पवार, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बू, मनीष रावल, योगिता आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटले की नाशिकमध्ये मेगा प्रकल्प, मोठे उद्योग येण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नाशिकमध्ये कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र, तपोवनातील साधुग्रामच्या जागेत विकसित करण्यासाठी आवश्यक परवानगी आणि अनुषंगिक बाबींसाठी महानगरपालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. अंबड या ठिकाणी चाचणी प्रयोगशाळा आणि अग्निशमन केंद्र कार्यान्वित करण्यात यावेत. औद्योगिक वसाहतींमध्ये पुढील 50 वर्षांचा विचार करून मलनिस्सारण वाहिन्या विकसित करण्यात यावी. भुयारी गटारींचे काम करण्याच्या सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात होणाऱ्या रिंग रोडमुळे औद्योगिक वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नाशिकच्या औद्योगिक आणि व्यापार व्यवस्थेच्या प्रगतीसाठी निफाड येथील ड्रायपोर्ट प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. डिफेन्स इनोव्हेशन हब यासाठी 50 एकर जागेची मागणी असून जागा उपलब्धतेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. राजूर बहुला येथे राखीव 25 एकर जागेत IT पार्क विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नाशिकमधील अंबड आणि सातपूर येथील CTP केंद्र तात्काळ कार्यान्वित करावे. जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकसाठी स्वतंत्र 400 kV वीजपुरवठा उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याने मंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी सांगितलं आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट.
तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला. कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत. मंत्री छगन भुजबळ. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. नाशिक दिनांक 21 ऑगस्ट. कुंभमेळा निमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करताना ती वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आणि यावेळी मंत्री श्री भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. तर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त तथा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव करिश्मा नायर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या. मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलं आहे की नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. यासोबतच पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीबरोबर कृषीवर आधारित उद्योगांना चालना मिळावी. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित करावे. महानगरपालिका आणि पोलीस दलाने वाहतुकीचे नियोजन करावे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण करावे. समृद्धी महामार्गाला इगतपुरीहून असलेल्या इंटरचेंज रस्त्याचे काम पूर्ण करावे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी यापूर्वी केलेल्या रिंग रोडसह अन्य रस्त्यांचे बळकटीकरण करावे. कुंभमेळ्यासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांना जिल्ह्यातील अन्य आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देता येतील या दृष्टीने नियोजन करावे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणरहित राहील याची दक्षता घ्यावी. यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात. कुंभमेळ्यानिमित्त भाविकांची संख्या लक्षात घेऊन नाशिक त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाटांचा विकास करताना यापूर्वी बांधलेल्या घाटांची दुरुस्ती करावी. यासाठी सर्व संबंधित विभागांना समन्वय साधावा, अशाही सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या. आयुक्त श्री गेडाम यांनी सांगितले, कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ, पर्यावरणपूरक होण्यासाठी नियोजन केलेलं आहे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले. दीर्घ कालावधी लागणारी कामे सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची, श्रीमती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची, पोलीस अधीक्षक श्री पाटील, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. माध्यम व जनसंपर्क कक्ष, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, औफाक मंत्री कार्यालय, मुंबई मंत्रालय, महाराष्ट्र राज्य. रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिम्नॅस्ट संयुक्ताला क्रीडा मंत्र्यांचा फोन. दूरध्वनीवरून संवाद साधत महाराष्ट्राची हिरकणी म्हणून गौरवले. क्रीडा सोयीसुविधांसाठी हक्काने फोन करण्याचे केले आवाहन. मुंबई, ब्राझील दिनांक 21. रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 रिओसाठी निवड झालेली असून काल ब्राझील देशात स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राज्याचे क्रीडामंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताला दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण पदक जिंकण्याच्या तिच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करीत तिला महाराष्ट्राची हिरकणी म्हणून संबोधत तिचा गौरव केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना तिच्या प्रशिक्षक मानसी गावंडे, पूजा सुर्वे यांच्यासह संयुक्ताच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच येत्या काळात आवश्यक असणाऱ्या क्रीडा सोयी सुविधांसाठी थेट फोन करण्याचे आवाहन करायला क्रीडामंत्री कोकाटे विसरल्या नाहीत. ब्राझील आणि भारत देशाच्या टाईम झोनमध्ये 8 तासांचा फरक असल्याने तिकडे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतातून रात्री उशिरा हा फोन केल्याचं समजते. रिदमिक जिम्नॅस्टिक क्षेत्रात महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ठाण्यातील संयुक्ता प्रसेन काळे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 रिओ ब्राझील या भव्य स्पर्धेसाठी निवडली गेली आहे.
तिच्यासोबत भारताच्या संघाच्या प्रशिक्षक मानसी गावंडे यांची निवड करण्यात आली आहे. संयुक्ता ही भारतातून या स्पर्धेसाठी निवड झालेली एकमेव रिदमिक जिम्नॅस्ट असून ती वयाच्या 5व्या वर्षापासून फिनिक्स जिम्नॅस्टिक अकादमी ठाणे येथे सराव करते आहे. तिला आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय जज आणि श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संयुक्ताने खेलो इंडिया युवा खेल, राष्ट्रीय स्पर्धा आणि अनेक स्पर्धांमध्ये एकूण 150 पदके, त्यापैकी 125 सुवर्ण पदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 7वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. संयुक्ता आणि प्रशिक्षक मानसी गावंडे हे दोघेही पुढील कालावधीत भारतासाठी क्रीडा क्षेत्रात मोठं यश मिळवून देतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. किमिया कार्लेचं क्रीडा मंत्र्यांकडून अभिनंदन. नवीन ऑलिम्पिक सायकलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 23 मार्क ओलांडणारी पहिली भारतीय रिदमिक जिम्नॅस्ट किमिया कार्ले यांचे कोकाटे यांनी अभिनंदन केले. क्लूज नापोका रोमानिया 2025 क्लब स्पर्धेत किमिया कार्लेने ऐतिहासिक 23,000 ऑलिम्पिक सायकल पूर्ण केल्याबद्दल त्याने किमियाला रिदमिकचे किमियागार म्हणून अभिनंदनाचा दूरध्वनी केला. किमिया ही पूजा सुर्वे आणि मानसी गावंडे यांच्याकडे प्रशिक्षण घेते आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका दिनांक 21/8/2025 नाशिक महानगरपालिकेचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम. 16,000 विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती बनवण्याचा यशस्वी उपक्रम. नाशिक महानगरपालिका आणि द गोदावरी इनिशिएटिव्ह स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील 120 शाळांमध्ये 16,000 विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा गणपती बनवण्याचा विक्रम प्रस्थापित केला. नाशिक महानगरपालिकेत पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवण्याकरिता नाशिक महानगरपालिकेनं मोठं पाऊल उचललेलं आहे. शाडू मातीचे श्री गणेश मूर्ती बनवण्याकरिता महानगरपालिकेने 45 टन माती उपलब्ध करून 120 शाळांमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. याकरिता 300 स्वयंसेवक, 120 प्रशिक्षक, 10 फोटोग्राफर यांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने या प्रकारचा उपक्रम राबवली जाणारी महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका असून यामुळे 120 शाळांमध्ये 16,000च्या वर इको फ्रेंडली गणेश मूर्तीची निर्मिती झाली आहे. पर्यावरणपूरक हा उपक्रम असून गोदावरी संवर्धन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेचे हे मोठं पाऊल आहे. येणारा सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मनपामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत असे मत पर्यावरणपूरक उपायुक्त नितीन पवार यांनी मांडले आहे. तसेच याकरिता महानगरपालिकेचे 3 महिन्यांचे अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला असे डॉक्टर मीता चौधरी, शिक्षण अधिकारी मनपा यांनी मत मांडले. सदर कार्यक्रमाचा समारोप मराठा विद्याप्रसारक समाज हायस्कूल नाशिक येथे पार पडला. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण आणि गोदा संवर्धनाचे संदेश कायमस्वरूपी रुजवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे प्रशासक मोगल यांनी मांडले. तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षण अधिकारी डॉक्टर अशोक अडक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढे असे उपक्रम घेण्यास प्रोत्साहन देत महानगरपालिका आणि द गोदावरी इनिशिएटिव्ह यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले. याकरिता नाशिक महानगरपालिका आणि गोदावरी इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त प्रयत्नाने तसेच NCC क्लीन इट ऑल, द ताज गेटवे, रोटरॅक्ट क्लब, NMT क्लब कॉलेज, तिळभांडेश्वर चित्रकला महाविद्यालय यांचे सहकार्य महानगरपालिकेस लाभले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षण अधिकारी डॉक्टर अशोक अडक यांच्याकडून मनीषा खत्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांच्या वतीने नितीन पवार उपायुक्त मनपा यांनी पुरस्कार स्वीकारला. याकरिता उपस्थित केंद्रीय प्रदूषण मंडळाचे राहुल बोबे, मराठा हायस्कूलचे थोरात सर, NCCचे हवालदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते. दिनांक 20/8/2025 रोजी नाशिक डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशनद्वारा जिल्हास्तरीय आयोजित स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिकच्या इयत्ता 10वीमध्ये शिकत असलेल्या सानिका पंढरीनाथ चौधरी हिने 1000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून दिनांक 2/9/2025 ते 5/9/2025 बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या 1000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली आहे.
बैल हा शेतकऱ्याचा परममित्र आहे. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्व देशवासी व मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो आणि म्हणूनच आपण सर्वांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. बळीराजा गातो या गुणरे सण आला बैल पोळ्याचा. अन बळीराजा गातो या गुणरे सण आला बैल पोळ्याचा. बळीराजा गातो या गुणरे सण आला बैल पोळ्याचा. अन बळीराजा गातो या गुणरे सण आला बैल पोळ्याचा. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. गुन्हेगारांचे कर्दनकाळ. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांची उत्कृष्ट कामगिरी. खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कामगिरी करत शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 2 महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला संत कबीरनगर येथे अटक करून पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात आणले. हा आरोपी पंचवटी पोलीस ठाण्यातील जबरी चोरी, दहशत माजविणे, शस्त्राच्या धाकावर गुन्हे करण्यासारख्या गंभीर प्रकरणात पाहिजे होता. राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती, वय वर्ष 21, राहणार राम मंदिराच्या जवळ, वाल्मिकनगर, वाघाडी, पंचवटी, नाशिक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. सदर आरोपीचा अभिलेखावर पडताळणी केली असता त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 320/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 109, 115(2), 352, 351, 2, 3, 35 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे दिनांक 26/6/2025 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात नोंद असून पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा आरोपी हा गेल्या 2 महिन्यांपासून पसार होता. या कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, दिलीप सगळे, दिलीप भोई, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश जगजाप, भरत राऊत, भगवान जाधव, चारुदत्त निकम, सविता कदम तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, रवींद्र मोहिते, मुकेश गांगुर्डे, राकेश राऊत, घनश्याम भोये यांनी उत्कृष्टरित्या केली आहे. खंडणी विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीरनगर येथे कोम्बिंग ऑपरेशन करत असताना 7:45 वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पोहून पळाला होता, पण त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारलं. त्याने सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिले. नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं. पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे. त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील CR नंबर 320/25 कलम 109, 115(2) मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेलं आहे. आरंभ स्पा या मसाज सेंटरवर वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकला छापा. नाशिक शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली राजरोस देहविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरंभ स्पा एका मसाज सेंटरवर टाकलेल्या छाप्यात एकीला बेड्या ठोकत पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली आहे. संशयित आर्थिक फायद्यासाठी पीडितांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती. खुशबू परेश सुराणा असे अटक केलेल्या मसाज सेंटर चालवणाऱ्या महिलेचं नाव आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपासून अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस सक्रिय आहेत आणि अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झाली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अंमलदार आणि अधिकारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मेट्रो झोनसमोर कमर्शियल गाळ्यात आरंभ स्पा रूममध्ये देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिनांक 21/8/2025 रोजी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा टाकला असता देहविक्रीचा भांडाफोड झाला. या कारवाईत खुशबू परेश सुराणा या महिलेला बेड्या ठोकत कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम येथील 4 तर नाशिकमधील 1 महिलेची सुटका झाली आहे.
संशयितांना मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असून बळजबरीनं वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनवणे, समीर चंद्रमोरे, गणेश वाघ, प्रजित ठाकूर, निलिमा निकम, लीला सोपटे, वैशाली घरटे, हर्षल बोरसे, दीपक पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सातपूर 2 वर्षाकरिता तडीपार केलेल्या आरोपीला सातपूर बजरंगनगर येथून अटक. शहर आणि नाशिक ग्रामीणमधून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला बजरंगनगर सातपूर येथे अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार, वय वर्ष 28, राहणार रो हाऊस नंबर 4, गणेश कॉलनी, श्रमिक नगर, सातपूर, नाशिक यासह अटक करण्यात आलेल्या तडीपार आरोपीचं नाव आहे. गुन्हे शाखा युनिट 2-2चे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांना या तडीपार गुंडाची माहिती मिळाली. सदर माहिती गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या सूचनेनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, महेश खांडबहाले, तेजस मते यांच्या पथकाने दिनांक 20/8/2025 रोजी दुपारी सातपूर बजरंगनगर येथे सापळा रचून अटक केली. संकेत पवारला 2 वर्षांसाठी नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण येथून हद्दपार केले होते. या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.